लाभासह भाग्य जोरावर, फक्त नियंत्रण ठेवा इगोवर। कभी किसी की निंदा ना करें। यदि आप किसी के मदद के लिए हात बढ़ा सकते हैं तो अवश्य बढ़ाएं। स्वामी विवेकानंद जी यांचे हे विचार आहेत। मीन राशीसाठी गुरुदेवांचे हे राशी परिवर्तन अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण ते तुमचे राशी स्वामी आहेत। गुरुदेव तुमच्या द्वितीय स्थानातून आता तृतीय स्थानात प्रवेश करणार आहेत। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते। ग्रहांचं भ्रमण सातत्याने सुरू असतं। गोचरद्वारे ते एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात। त्याचा शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारे मनुष्य जीवनावर प्रभाव पडतो। त्यामुळे ज्योतिषीय दृष्टिकोनातून ती महत्त्वाची घटना घडते। आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परिवर्तनाचं विश्लेषण करीत असतो। त्यानुसार येत्या 1 मे 2024 रोजी एक खूप मोठी घटना घडणार आहे। ती घटना म्हणजे गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होय। गुरु महाराज हे नैसर्गिक शुभग्रह असल्यामुळे त्यांच्या राशी परिवर्तनाचं विशेष महत्त्व असतं। मनुष्य जीवनावर त्याचा खूप मोठा प्रभाव पडत असतो। त्यामुळे आपण राशीनुसार त्यांच्या प्रभावाचं विश्लेषण करीत आहोत। त्यामध्ये आजच्या भागात मीन राशीवर काय प्रभाव होईल हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत। सोबतच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका। या गुरुपरिवर्तनाचे होणारे परिणाम समजून घेण्याच्या आधी गुरुग्रह आणि त्याच्या कारकत्वाच्या बाबतीत समजून घेणं आवश्यक आहे। सर्व ग्रहांमध्ये अत्यंत सकारात्मक देणारा दाता म्हणून आपण गुरुदेवांकडे पाहतो। गुरुला जीवकारक देखील म्हटलं जातं। जेव्हा आपण पत्रिका पाहतो तेव्हा हा जीवकारक गुरु व्ययस्थानाचा देखील अधिपती आहे। म्हणजे गुरुदेव काय करतात तर तुम्हाला लाभ प्रदान करतात। धर्म त्रिकोणाचं स्थान देखील त्यांच्याचकडे आहे। त्यानुसार ते तुम्हाला धर्म शिकवतात। मग हे सर्व केल्यावर तुम्ही कर्म काय करीत आहात? ते कर्म करणारे ग्रह म्हणजे बुध, शुक्र आणि शनी होय। येथे निसर्गाची एक गंमत दिसून येते। ईश्वराने एकाच वेळी 2 गोष्टी तुमच्यासमोर वाढलेल्या असतात। एकीकडे निसर्ग आपल्याला धर्म शिकवतो, तर दुसरीकडे बुध शुक्राच्या राशीतून जेव्हा गुरुदेवांचा प्रवास सुरू होतो तेव्हा ते अर्थ त्रिकोण आणि काम त्रिकोणातून प्रवास करीत असतात। याचाच अर्थ असा होतो की ब्रह्मदेव तुम्हाला सांगतात की तुम्ही धार्मिक पद्धतीने आयुष्य जगा। सोबतच योग्य पैसा देखील कमवा, व्यावहारिक आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा, त्यानंतर मोक्षाकडे जा। ही दिशा आपल्याला पत्रिका देत असते। आणि म्हणून सर्वप्रथम गुरुचा प्रवास जो धर्म त्रिकोणाच्या स्थानातून सुरू होतो, म्हणजे अग्नितत्वाच्या राशीतून सुरू होतो, त्यानंतर शुक्र आणि बुधाच्या राशीतून प्रवास करीत मोक्ष तत्वाच्या स्थानातून अर्थात चंद्र, मंगळ आणि गुरुच्या राशीतून त्याचा प्रवास सुरू होतो। प्रत्येक राशीमध्ये गुरुदेव 12 वर्षानंतर येतात। इतक्या दीर्घ कालखंडानंतर ते त्या राशीत येत असल्यामुळे त्याला आपण अत्यंत शुभ मानतो। खूप मोठी लॉटरी लागल्यासारखं एक वातावरण तिथे तयार होतं। ज्यावेळी गुरुपरिवर्तन होतं त्यावेळी सोशल मीडियावर आता गुरुपरिवर्तन होणार, आता क्रांती होणार, आता 12 वर्षांनी गुरुदेव या राशीत आले, अशी मांडणी सर्वत्र केली जाते। परंतु वास्तवात तसं काही होत नाही, कारण गुरु देणारा ग्रह असला तरी राशीनुसार त्याची देण्याची पद्धत बदलते। आतापर्यंत गुरुदेव मेष राशीत होते। मेष ही धर्म त्रिकोणातली अग्नितत्वाची रास आहे। राशी परिवर्तन करून गुरुदेव आता वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत। त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम वृषभ राशी समजून घ्यावी लागेल। तेव्हाच आपल्याला हे कळू शकेल की गुरुदेव आपल्याला नेमकं काय देणार आहेत। हे गुरुपरिवर्तन अर्थतत्वाच्या आणि मोक्षतत्वाच्या राशीसाठी जास्त फलदायक ठरणार आहे। म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की वृषभ, कन्या, मकर यांच्यासाठी आणि कर्क, वृश्चिक, मीन यांच्यासाठी अत्यंत फलदायक आहे, असं हे राशी परिवर्तन आहे। जलतत्वाच्या राशी म्हणजे कर्क, वृश्चिक, मीन या राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव त्यांच्यासाठी आतापर्यंत अर्थत्रिकोण करत होते आणि 1 मे 2024 रोजी ते तुमच्यासाठी अर्थ
परंतु ते तुमच्यासाठी अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहे, जो अत्यंत शुभयोग मानला जातो. मागील काळात तुम्हाला गुरुदेवांनी अनेक पद्धतीने अर्थलाभ दिला, नोकरीत स्थैर्य दिलं, व्यवसायात वृद्धी दिली. आता ते तुमच्या कामत्रिकोणात प्रवेश करणार आहेत. म्हणजे ते तुमच्यासाठी पत्रिकेतील कामत्रिकोण पूर्ण करणार आहेत. मागील काळात तुम्ही पैसा कमवला, त्या पैशामध्ये तुम्ही आता योग्यपणे आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करा, असं गुरुदेव तुम्हाला सूचित करत आहे. ही बाब या 3 राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. कारण आयुष्यामध्ये पैसा कमवणं जितकं आवश्यक आहे, तितकंच योग्य खर्च करून आपल्या जबाबदाऱ्या कर्तव्य पूर्ण करणं देखील आवश्यक आहे. ते करण्याची संधी या काळात या 3 राशींना प्राप्त होणार आहे. आता आपण गुरुपरिवर्तनाच्या राशीनुसार होणारा परिणाम समजून घेऊया. त्यामध्ये आजच्या भागात मीन राशीवर होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत. मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव आतापर्यंत तुमच्या द्वितीय स्थानात विराजमान होते. 1 मे 2024 रोजी ते तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करतील. त्यानंतर गुरुदेव लगेचच 6 मे रोजी अस्त होतील. त्यानंतर 1 जून रोजी त्यांचा पुन्हा उदय होईल आणि 12 जून रोजी ते रोहिणी नक्षत्रात जातील. जसं आपल्याला माहिती आहे की रोहिणी हे चंद्राचं नक्षत्र असल्यामुळे तेथून गुरुदेवांच्या शुभ फळामध्ये मोठी वृद्धी घडून येईल. त्यानंतर 9 ऑक्टोबर रोजी ते वक्री होतील आणि पुन्हा एकदा 4 फेब्रुवारी 2025 रोजी मार्गी होतील. जवळपास 12-13 वर्षांनी गुरुदेव आता वृषभ राशीत म्हणजे तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करणार आहेत. गुरुदेव तुमचे राशी स्वामी व दशमेश असल्यामुळे त्यांची स्थिती, त्यांचं राशी परिवर्तन हे तुमच्यासाठी नेहमीच महत्त्वपूर्ण असतं. पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान असतं. आयुष्यातील कर्माची दिशा त्या स्थानावरून ठरत असते. अशा स्थानांचे स्वामी व तुमचे राशी स्वामी असलेले गुरुदेव आता परिश्रम स्थानात प्रवेश करणार आहेत. योग्य परिश्रम केले तर यश तुमच्याकडे चालत येतं, हा नैसर्गिक नियम आहे जो या काळात तुम्हाला लागू पडणार आहे. परिश्रम स्थानातील गुरुदेवांची दृष्टी तुमच्या सप्तम भाग्य आणि लाभस्थानावर असेल. म्हणजे गुरुदेव तुम्हाला वैवाहिक सुख देणार आहेत. तुमच्यासाठी विवाह ठरण्याचे योग निर्माण होतील. व्यवसायात यश प्राप्त होईल. व्यावसायिक भागीदारांसह सुयोग्य संबंध निर्माण होतील. भाग्यात वृद्धी होईल. कौटुंबिक सौख्य प्राप्त होईल. वडिलांचं सौख्य प्राप्त होईल. आर्थिक लाभ देखील होईल. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होतील. परंतु या सर्वांची एक अट असेल की तुम्ही परिश्रम करा. कारण परिश्रम स्थानावर बसून गुरुदेव या सर्व स्थानांवर दृष्टी टाकत आहे. आता गुरुदेवांच्या या दृष्ट्यांविषयी अधिक सविस्तरपणे समजून घेऊ. गुरुदेवांना एकूण 3 दृष्ट्या असतात. नैसर्गिक शुभग्रह असल्यामुळे त्यांची दृष्टी देखील मोठा शुभ प्रभाव करते. त्यामुळेच त्यांच्या दृष्टीला अमृतदृष्टी असं म्हटलं जातं. त्यानुसार परिश्रम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडेल. पत्रिकेतील सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदार, व्यवसाय, व्यावसायिक भागीदार या गोष्टींना दर्शवितं. अर्थात मागील काळात तुमच्या सांसारिक आयुष्यामध्ये जे काही मतभेद झाले असतील ते आता मिटतील आणि तुमच्यामध्ये एक वाक्यता येईल. व्यावसायिक भागीदाराशी देखील तुमचे संबंध सुधारतील. व्यवसायात प्रगती घडून येईल. व्यवसायात तुम्ही योग्य निर्णय घेऊन व्यवसाय वृद्धी कराल. थोडक्यात गुरुदेवांच्या दृष्टीने तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील असं आपण म्हणू शकतो. परिश्रम स्थानात येणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या नवम स्थानावर पडेल. पत्रिकेतील नवम स्थान हे भाग्याचं स्थान असतं. त्याला धर्मस्थान देखील म्हटलं जातं. अशा स्थानावर राशी स्वामी असलेल्या गुरुदेवांची शुभदृष्टी पडणार असल्यामुळे धर्मासाठी कार्य करणं, लोकांना मार्गदर्शन करणं, धार्मिक कार्य करणं अशा अनेक बाबतीत तुम्ही आघाडी घ्याल. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व कार्यातून तुम्हाला समाधान प्राप्त होईल, जे जीवनात अत्यंत महत्त्वाचं असतं. सोबत कौटुंबिक ऐक्य निर्माण होईल. कुटुंबातील मोठ्या व्यक्तीकडून तुम्हाला मार्गदर्शन लाभेल. त्या मार्गदर्शनाचा लाभ तुम्हाला आयुष्यामध्ये प्रगती करत असताना सातत्याने होईल.
यानंतर परिश्रम स्थानात येणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या लाभस्थानावर पडेल. पत्रिकेतील लाभस्थान हे इच्छापूर्तीचं स्थान म्हणून ओळखलं जातं. अशा स्थानावर जेव्हा गुरुदेवांची दृष्टी पडते तेव्हा तुमच्या अनेक सुप्त इच्छा पूर्ण होणं, ज्यांच्या मनात विवाहाची इच्छा असेल त्यांचा विवाह जुळणं, शैक्षणिक इच्छा असेल तर शैक्षणिक यश प्राप्त होणं, आर्थिक इच्छा असल्यास आर्थिक लाभ होणं, भाग्योदय होणं, असे अनेक शुभप्रभाव या काळात तुम्हाला प्राप्त होतील. मात्र या काळात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे राहू ग्रह तुमच्या राशीत विराजमान आहे. ज्योतिष नियमानुसार राशीत विराजमान असलेला राहू तुमचा इगो वाढवतो, तुमची भाषा बिघडवतो. साहजिकच या सर्वांचा नकारात्मक प्रभाव तुमच्यावर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अत्यंत सजग राहा, तेव्हाच गुरुदेव तुम्हाला सुयोग्य फळं देण्यास समर्थ ठरतील. ही बाब मीन राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात अनेक छोटे छोटे साधे सोपे उपाय सांगण्यात आलेले आहे, जे कोणीही अगदी सहज करू शकतं. त्यासाठी विशेष असं काही करण्याची आवश्यकता नसते. उपाय छोटे असले तरी त्याचा परिणाम खूप मोठा असतो. अट केवळ इतकीच की ते उपाय पूर्ण श्रद्धेने करायला हवे. त्यानुसार मीन राशीच्या दृष्टीने उपायांचा विचार केला असता गुरुवारी धार्मिक पुस्तकांचं दान करण्याचा उपाय तुम्हाला सुचवण्यात येत आहे. हा उपाय केल्याने गुरुदेव तुमच्यावर प्रसन्न होतील व तुमच्या शिक्षणात येणाऱ्या सर्व अडचणी देखील नाहीशा होतील. म्हणून हा उपाय तुम्ही केलाच पाहिजे, त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा पद्धतीने गुरु महाराजांचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहिती घेऊन पुन्हा एकदा अवश्य भेटूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव लिहायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.